नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आपण आज पाहणार आहोत MSCIT इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण पाहणार आहोत। MSCITच्या एक्झाममध्ये MSCITच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या एक्झाम होतात, ज्या परीक्षा होतात, त्या परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, कोणता प्रश्न जास्त विचारला जाईल आणि कोणत्या प्रश्नावरती जास्त भर दिला जाईल, संपूर्ण डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी। तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा, आता बऱ्याच आपल्या विद्यार्थी मित्रांचे MSCITचे पेपर जे आहेत ते आता जवळ आलेले आहे, एक्झाम जवळ आलेला आहे, परंतु त्यांनी अजून देखील अभ्यास केला नाही। त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ ठरणार आहे। का ठरणार आहे? कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे महत्त्वाचे 20 प्रश्न घेणार आहोत जे की वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात। MSCITच्या इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका असणारे इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहेत। तर नक्कीच पहा संपूर्ण व्हिडिओ, आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील आपल्या कॉमेंटमध्ये करा। तर चला व्हिडिओला लाईक करून घ्या, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे। पहिल्या प्रश्नामध्ये कॉम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याच्या क्रियेला म्हणजे सिस्टमचे मल्टीटास्किंग करणे म्हणतात। तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला काय वाटते? तर पहा, कॉम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याच्या सिस्टमच्या मल्टीटास्किंग करणे असे म्हणतात। आपल्याला मल्टीटास्किंग म्हणजे काय हे समजून घेणं सर्वप्रथम महत्त्वाचं ठरेल। मल्टीटास्किंग म्हणजे एक्झाम्पल, तुमचा कॉम्प्युटर लॅपटॉप चालू आहे आणि त्या लॅपटॉपमध्ये त्या कम्प्युटरमध्ये वेगवेगळे टास्क ओपन केले असतात। एक्झाम्पल, तुम्ही क्रोम ओपन केला, गुगल ओपन केला, मायक्रोसॉफ्ट वर्ड, ऑफिस सगळे काही टॅली वगैरे ओपन केला, हे झाले आपले मल्टिपल टास्क। ओके, याला म्हणतात मल्टिपल टास्क। तर हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर पहा, तर या प्रश्नामध्ये कॉम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याला सिस्टमचे मल्टीटास्किंग करणे म्हणतात। तर आपण एवढ्यात पाहिलं मल्टीटास्किंग कशाला म्हणतात। तर मग कॉम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्यासाठी काय म्हणतात तर त्याला बूटिंग असे म्हणतात। तर हा प्रश्न जो आहे तो पूर्णतः चूक आहे, कारण मल्टीटास्किंग हे वेगळं आहे आणि कॉम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याच्या क्रियेला हे बूटिंग म्हणतात। त्यामुळे हे जे आहे तो प्रश्न चुकीचा आहे। पहा पुढचा महत्त्वाचा प्रश्न क्रमांक 2। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला म्हणजे यामधील दुसरा प्रश्न आहे, CPU साठी सोपी गणिते करण्याचे काम करते। तर याच्यामधील आपले पर्याय आहेत। पर्यायामध्ये पहा, ALU युनिट आहे, CU युनिट आहे आणि MU युनिट आहे। तर यापैकी बरोबर जो आपला उत्तर आहे तो आहे ALU युनिट। आता ALU म्हणजे काय? तर ALU युनिट म्हणजे ॲरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट असं म्हटलं जातं। ॲरिथमॅटिक लॉजिक युनिट असं म्हटलं जातं। ओके, याचं फुल फॉर्म आहे ALUचा। तर पहा पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो की वारंवार आपल्याला या ठिकाणी विचारला जातो एक्झाममध्ये, परीक्षेमध्ये, MSCITमध्ये। तर पहा, फाईल्स जतन करण्यासाठी आणि सुसंघटित ठेवण्यासाठी हार्ड डिस्क, ट्रॅक, सेक्टर आणि सिलेंडर यांचा उपयोग करतात। तर पहा, हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे, फाईल जतन करण्यासाठी। आता जतन म्हणजे काय? सरळ सोप्या भाषेमध्ये फाईल जी आहे ती सेव्ह करण्यासाठी म्हणजे सुसंघटित म्हणजे व्यवस्थित ठेवण्यासाठी हार्ड डिस्क, ट्रॅक, सेक्टर आणि सिलेंडर यांचा उपयोग करतात। तर पहा, हे जो उत्तर आहे हे बरोबर आहे, कारण फाईल आपण सेव्ह करण्यासाठी हार्ड डिस्क, ट्रॅक, सेक्टर, सिलेंडरचा उपयोग करत असतो नेहमीप्रमाणे। पुढचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे जो की हा देखील IMP प्रश्न आहे आणि हा वारंवार देखील विचारला जातो MSCITच्या प्रश्नामध्ये। पहा, लेझर प्रिंटरचे 2 प्रकार कोणते आहेत? या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे लेझर प्रिंटरचे 2 प्रकार कोणते आहेत। या ठिकाणी काही पर्याय आपल्याला पाहायला मिळतात, पर्सनल आणि डॅशर्ड्स, थर्मल आणि पर्सनल, ॲक्टिव्ह मॅट्रिक्स आणि पॅसिव्ह मॅट्रिक्स, इंकजेट आणि हाय डेफिनिशन। तर यापैकी लेझर प्रिंटर म्हणजे जे प्रिंटर आहे ते प्रिंटर आपण बघा, एखाद्या हार्ड कॉपी असेल, एखादा प्रिंट काढायच्या वेळेस लेझरने स्कॅन केलं जातं, त्या प्रिंटरला आपण काय म्हणतो? इंकजेट
इंकजेट आणि हाय इंकजेट अशा प्रकारे म्हणत असतो. म्हणून याचं जे उत्तर आहे पहा, बरोबर उत्तर आहे इंकजेट आणि हाय इंकजेट हा जो पर्याय आहे हा पर्याय बरोबर आहे. पुढचा देखील अत्यंत महत्त्वाचा IMP असाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा देखील वारंवार विचारला जातो. तर पहा, ASCII EBCDIC आणि युनिकोड ह्या बायनरी कोडिंग सिस्टीम आहेत. तर पहा, हे दोन्ही देखील आहेत ह्या बायनरी कोडिंगच्या ज्या आहेत ते सिस्टीम आहेत. म्हणून हा देखील प्रश्न जो आहे तो या ठिकाणी बरोबर आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा एक महत्त्वाचा वारंवार प्रश्न विचारला जातो, CDRW डिस्क डॅश डॅश. या प्रश्नाच्या उत्तरासाठी पर्याय काय आहेत आपण पाहूयात. पुसून टाकता येते आणि परत लिहिता येते. लिहिता येते त्यावर लिहिता येतं, नाही याला पुसून टाकता येत नाही, यावर एकदाच लिहिता येते. काय आहे प्रश्नाचं उत्तर. तर पहा, इथे जराशी मिस्टेक झालेली आहे, परंतु या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुसून टाकता येते आणि परतही लिहिता येते. हा जो पर्याय आहे हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर एक वारंवार जो प्रश्न आहे हा प्रश्न देखील या ठिकाणी विचारला तो MSCITच्या परीक्षेमध्ये. कंपनी A इंटरनेटचा वापर करून Bला माल विकत आहे, कोणत्या प्रकारचा ई-कॉमर्सचा प्रकार आहे. पहा, या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. कंपनी A जी आहे ही कंपनी A आहे. ही कंपनी A थेट B कंपनीला माल विकते. पहा, मग कोणता ई-कॉमर्सचा प्रकार आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. इथं बिझनेस टू कस्टमर. आता बिझनेस टू कस्टमर कशा प्रकारे आहे हे देखील आपण पाहूयात एक एक. बिझनेस टू कस्टमर म्हणजे कंपनी B असणार ही बिझनेस रिलेटेड आणि कंपनी B ही डायरेक्ट BC म्हणजे B2 कंपनी बिझनेस टू कस्टमरला माल विकते. ओके, बिझनेस टू बिझनेस एखादी कंपनी असेल ती Bला B विकते म्हणजे बिझनेस टू बिझनेस चालते. इथं कस्टमरचा कोणताही संबंध नाही, म्हणून बिझनेस टू बिझनेस हा माल विकत असते. तिसरा आहे कस्टमर टू कस्टमर. एखादा कस्टमर असेल तो डायरेक्ट कस्टमर टू कस्टमर म्हणजे कस्टमरला कस्टमरच माल विकतो किंवा यापैकी कोणताही नाही. आता इथे आपल्याला काय सांगितलं आहे तर A कंपनी ही B कंपनीला माल विकते. तर इथं काय होईल, इथे बिझनेस टू बिझनेस. उत्तर आहे बिझनेस टू बिझनेस, कारण बिझनेस टू बिझनेस झालेला आहे, कंपनी ही कंपनीलाच माल विकत आहे. पुढचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. हा देखील वारंवार MSCITच्या परीक्षेमध्ये विचारला जातो. सिस्टम बोर्डला मेन बोर्ड किंवा मदरबोर्ड असेही म्हटले जाते. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बरोबर आहे, कारण का सिस्टीमचा जो मेन बोर्ड आहे त्याशिवाय काम जो कॉम्प्युटर आहे तो काम करणार नाही, म्हणून सिस्टमच्या मेन बोर्डलाही मदरबोर्डच असं म्हटलं जातं. म्हणून हा प्रश्न जो आहे तो बरोबर आहे. पुढचा जो प्रश्न आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. तर पहा, डोमेन नेमच्या शेवटी डॉट नंतर येणाऱ्या भागाला काय म्हणतात. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल https:/www. असं शेवटला @gmail.com असं ह्या डॉटला काय म्हटलं जातं. तर त्या डॉटला काय म्हटलं जातं इथे काही पर्याय दिलेले आहेत ते पाहूयात. DNS, ईमेल टार्गेट, टॉप लेवल डोमेन आणि मेल टू ॲड्रेस. तर या प्रश्नाला म्हणजे या डॉटला शेवटला जो डॉट असतो त्या डॉटला काय म्हटलं जातं तर त्या डॉटला टॉप लेवल डोमेन असं म्हटलं जातं. तर पहा, पुढचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. हा देखील वारंवार विचारला जातो, म्हणून मी IMP म्हणून हा प्रश्न घेतलेला आहे. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये ग्राफिकल यूजर इंटरफेस नाही. पहा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. खूप म्हणजे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये काय सांगितलं आहे, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये ग्राफिकल यूजर इंटरफेस नाही. तर हे जो आहे हा जो प्रश्न आहे तो चुकीचा आहे, कारण प्रत्येक विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये हा ग्राफिकल यूजर इंटरफेस असतं. त्याशिवाय आपण जो आहे पॉवर पॉईंटमध्ये वेगवेगळे प्रेझेंटेशन केलं तर त्यामध्ये देखील ग्राफिकचा यूज केला जातो. त्याचबरोबर वेगवेगळे डिझाईन असेल आपण करत असतो, फोटोशॉप वापरत असतो, त्या देखील एक ग्राफिकल यूजर इंटरफेसचा पार्ट आहे. म्हणून हे जो प्रश्न आहे हा चुकीचा आहे. पहा पुढचा प्रश्न पाहण्याच्या अगोदर सर्वच विंडोज ऑपरेटिंग सिस्टममध्ये ग्राफिकल यूजर इंटरफेस असते हे लक्षात ठेवायचं आहे. पहा पुढे. आता इथे एक महत्त्वाचा IMP प्रश्न असणार आहे, कारण हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला वारंवार विचारला तो लक्षात घ्या.
पर्सनल डिजिटल असिस्टंट म्हणजेच PDA ही सर्वात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे हेल्ड कॉम्प्युटर्स आहेत. तर हे जो उत्तर आहे हे बरोबर आहे. हा जो प्रश्न आहे हा देखील बरोबर आहे. का बरोबर आहे? कारण पर्सनल डिजिटल असिस्टंट PDA हे सर्वात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे हँड कॉम्प्युटर्स आहे. आता याच्यामध्ये उदाहरणार्थ तुम्ही काय घेऊ शकता, आपला स्वतःचा मोबाईलच घ्या. मोबाईल हा आपला एक स्वतःचा पर्सनल डिजिटल असिस्टंट म्हणजे PDA हे सर्वात मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा डिव्हाइस आहे. हा कॉम्प्युटर नाही, हे वेगळे, परंतु पर्सनलच झालं. एक डिव्हाइस आपला मोबाईल आहे हा डिव्हाइसच झाला, परंतु हा कॉम्प्युटर नाही. कॉम्प्युटर पूर्णतः वेगळा आहे, कॉम्प्युटरशी कंपेअर करू शकत नाही. परंतु एक हँड कॉम्प्युटर म्हटलं जातं, हेल्ड कॉम्प्युटर म्हटलं जातं. मोबाईल एक उदाहरणार्थ घेऊ शकता. ओके, पहा पुढे. धुराचे कण, बोटाचे ठसे, धूळ किंवा मानवाचा केस हार्ड डिस्कचा वरील भाग तुटण्यास कारणीभूत असू शकते. हा प्रश्न आहे, हा प्रश्न अगदी बरोबर आहे. कारण जी आपण हार्ड डिस्क खोलतो त्या हार्ड डिस्कमध्ये एक छोटे छोटे पार्ट असतात. तो धुराचा कण असेल किंवा केस असेल, बोटाचे ठसे असतील, त्या ठस्याने देखील ही हार्ड डिस्क जी आहे ती खराब होऊ शकते आणि तुटण्यास कारणीभूत ठरू शकते. म्हणून ह्या हार्ड डिस्क जे खोलण्यासाठी एक बॉक्स व्यवस्थित बॉक्समध्ये खोलले जाते किंवा एक तर AC वगैरे अशा रूममध्ये ही जी हार्ड डिस्क असते ती रिपेअर केली जाते. म्हणून बोटाचे ठसे असतील, धुराचे कण असतील, धूळ असेल, हे हार्ड डिस्क तुटण्याला कारणीभूत ठरू शकते. तर पहा पुढचा महत्त्वाचा प्रश्न. पुढचा एक महत्त्वाचा अतिशय प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे, कारण हा देखील वारंवार परीक्षेमध्ये विचारला जातो. विशेष करून कॉन्फिगर केलेल्या FTP सर्व्हरवरून माहिती तुमच्या कॉम्प्युटरवर कॉपी करून घेण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर काय म्हणतात, प्रश्न व्यवस्थितच समजून घ्या. तर पहा, डाउनलोडिंग म्हणजे काय? डाउनलोडिंग म्हणजे एखादा तुमच्याकडे व्हिडिओ असेल किंवा एखादा तुमच्याकडे डाटा असेल, तो डाटा तुम्ही एखाद्या वेबसाईटवरती, एखाद्या चॅनल, एखाद्या व्हिडिओवरती म्हणजे पहा, व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एखादा डाटा असेल, तो डाटा तुम्ही एखाद्या वेबसाईटवरून किंवा इतर ज्या संकेतस्थळं असतात त्यावरून तुम्ही डाउनलोडिंग करून घेता असतात, स्वतःकडे जतन करण्याचं काम करत असतात, त्यावेळी ती डाउनलोडिंग प्रक्रिया असते. आता अपलोडिंग म्हणजे काय? अपलोडिंग म्हणजे तुमच्याकडे जी जतन माहिती आहे, तुमच्याकडे जी सेव्ह केलेली माहिती आहे, ती सेव्ह केलेली माहिती तुम्ही इतर इंटरनेटवरती शेअर करतात, त्यावेळी अपलोडिंग हे केलं जातं. तर या प्रश्नाचे जे योग्य पर्याय आहेत, हे डाउनलोडिंग हा पर्याय योग्य आहे या प्रश्नाचं. तर पुढचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, GUI म्हणजे काय? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. GUI म्हणजे काय? तर या प्रश्नाचे काही पर्याय आहेत, हे पर्याय आपण पाहू शकता. ग्राफिकल युनियन इंटरफेस, ग्राफिकल युजर ग्राफिकल युजर इंटरफेस आणि ग्रेटर युजर इंटरफेस. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे, बरोबर पर्याय आहे ग्राफिकल युजर इंटरफेस. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, त्याला आपण GUI असं म्हणतो. हा जो आहे GUI, यालाच आपण ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणतो आणि शॉर्ट फॉर्ममध्ये GUI असं देखील म्हणतो. पहा पुढे. पुढचा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे MSCIT ईमेलमध्ये पुढील सर्व मूलभूत घटकांचा समावेश असतो. पर्याय पहा, याच्यामध्ये मेसेज, सिग्नेचर, हेडर, बुकमार्क. तर पहा, याच्यामध्ये जर पाहायला गेला तर आपण जेव्हा ईमेल ओपन करतो तर ईमेलमध्ये मेसेज पर्याय असतो, ओके, सिग्नेचर पर्याय असतो, हेडर पर्याय असतो, परंतु बुकमार्क जो आहे तो पर्याय नसतो. का पर्याय नसतो? कारण यामध्ये बुकमार्क नसते. कारण बुकमार्क कुठं असते? गुगलवरती वगैरे लगेच एखाद्या याचे बुकमार्क करून ठेवले, त्या संकेतस्थळावर जाण्यासाठी आपण बुकमार्क करून ठेवतो, परंतु ईमेलमध्ये बुकमार्कचं ऑप्शन नसतं. म्हणून हे बुकमार्क ऑप्शन ईमेलमध्ये नाही. पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हा वारंवार आपल्याला आढळणारा प्रश्न आहे. वारंवार आपण जेव्हा आपण कॉम्प्युटर, लॅपटॉप हाताळतो त्यावेळेस हा प्रश्न आपल्याला उद्भवतो, परंतु आपल्याला लक्षात येत नसतं काही गडबडीत. तर पहा, अनेक ॲप्लिकेशन प्रोग्राम्समध्ये टिंब हे वैशिष्ट्य माहिती उपलब्ध करून देण्यासाठी किंवा कम्प्युटरला पुरवलेल्या माहिती विनंतीसाठी रिक्वेस्ट इनपुट देण्याचे काम करतात. विनंती पण करतं, रिक्वेस्ट पण करतं, एखाद्या डायलॉग बॉक्समध्ये येतो. तर पहा, याच्यामध्ये विंडोज, डायलॉग बॉक्स, मेनू, पॉईंट अशा प्रकारे ऑप्शन आहेत. या पर्यायापैकी आपल्याला एक महत्त्वाचा पर्याय आहे
तर यामध्ये जर पाहायला गेलं तर डायलॉग बॉक्स म्हणजे पहा, जेव्हा आपण एखादा सॉफ्टवेअर डाउनलोड करतो, सॉफ्टवेअर डाउनलोड करत असताना तुम्ही तो इन्स्टॉल करता, तर इन्स्टॉल करत असताना पहिला आपल्याला डायलॉग बॉक्स येतो. त्या डायलॉग बॉक्समध्ये काही अलाव करायला लागतं, काही डिसला ॲक्सेप्ट किंवा ॲक्सेप्ट पण करत नाही, अशा प्रकारे डायलॉग बॉक्स आपल्याला सांगत असतो की काय आहे याच्यामध्ये काय नाही. तर डायलॉग बॉक्स आपल्याला आधी माहिती देत असतं किंवा तुम्ही एखाद्या वेबसाईटवरती गेला तर ते एखादा काही कार्य करताना तुमच्या जो कॉम्प्युटरमध्ये माहिती आहे ती माहिती शेअर करताना पहिलं तुम्हाला अलाव करायला लागतं किंवा नाही कॅन्सल वगैरे असं ऑप्शन येतं. तर सर्वप्रथम म्हणजे पाहायला गेलं तर आपल्याला तिथे एक डायलॉग बॉक्स आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून हे इनपुट देण्याचे काम जे करतं, रिक्वेस्ट देण्याचं जे काम करतं ते डायलॉग बॉक्स हे काम करत असतं. तर पुढचा पाहूयात प्रश्न. पुढचा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या MSITसाठी. हे वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल व्हिडिओ कॅमेरा आहेत जे प्रतिमांना ग्रहण करून ठेवते, म्हणजे प्रतिमांना सेव्ह करण्याचं काम करतं, कॅप्चर करण्याचं काम करतं. तर याच्यामध्ये प्रिंटर आहे, स्कॅनर आहे, स्पीकर आहे, वेबकॅम आहे. आता याच्यामध्ये जर पर्याय पाहायला गेलं तर प्रिंटर कशाशी रिलेटेड आहे, हार्ड कॉपी वगैरे प्रिंट काढण्यासाठी प्रिंटर आहे. त्यानंतर स्कॅनर एखादा स्कॅन करण्यासाठी आपण वापरलं होतं ना काय, त्याच्यासाठी आपण स्कॅनर वापरतो. तर स्पीकर कशासाठी वापरतात, स्पीकर गाणे, म्युझिक, व्हिडिओ वगैरे ऐकण्यासाठी आपण स्पीकर वापरतो. आता माझा देखील तुम्ही व्हिडिओ स्पीकरद्वारेच ऐकता. ओके, तर हे जे पर्याय आहेत हे पर्याय चुकीचे आहेत. तर शेवटचा पर्याय आहे वेबकॅम. आता वेबकॅमद्वारे काय केलं जातं, वेबकॅमद्वारे व्हिडिओ देखील रेकॉर्ड केले जातात आणि ॲक्च्युली तिथं काय चाललं आहे त्याचे देखील फोटो जे आहेत ते कॅप्चर करण्याचं, इमेज जे आहेत ते कॅप्चर करण्याचं काम केलं जातं. प्रतिमांना जतन केलं जातं, सेव्ह केलं जातं, त्याला आपण वेबकॅम म्हणतो. म्हणून इथे जे पर्याय आहेत ते वेबकॅम हे बरोबर उत्तर आहे. तर एक महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्यासाठी MSIT एक्झामसाठी, जे की आपल्या डेली रुटीन दररोजच्या दररोजच्या मोबाईलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, परंतु आपण लक्ष देत नाही. तर महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्ष द्या. दररोज तुम्हाला माहीत नसलेल्या कडून ईमेल संदेश येतात त्यांना काय म्हणतात. तर पहा, जे की तुम्हाला माहीत नसतात, दररोज तुम्हाला संदेश, ईमेल वगैरे येत असतात आणि ते जे मेल असतात ते काय असतात, या ठिकाणी काही पर्याय आहेत. फिशिंग असतात, स्पॅम असतात, फुफिंग असतात आणि ब्लेडर्स असतात. तर याच्यामध्ये मी एक पर्याय काय समजून सांगतो. फिशिंगमध्ये त्याच्यात अटॅक केला जातो, म्हणजे एखादा तुमचा डाटा आहे तो दुसरा घेण्याचा प्रयत्न करत असतो, एखादा काहीतरी जुगाड लावून, त्याला म्हणतो फिशिंग, म्हणजे थोडक्यात हॅकिंग. तर स्पॅम म्हणजे जे ॲडव्हर्टाइजमेंट असतात बघा, काही ॲडव्हर्टाइजमेंट असतात जे की वेगवेगळ्या कंपन्यांच्या असतात आणि ते तुम्हाला वारंवार SMS येत असतात ईमेलद्वारे. तर त्याला स्पॅम म्हणजे एक गुगलमध्ये स्पॅमचा पर्याय असतो, त्या स्पॅममध्ये ॲटोमॅटिक जातं, त्याला स्पॅम बोलतात. फुफिंग आणि ब्लेडर्स असतात. तर याच्यामध्ये योग्य पर्याय हे आपला स्पॅम. म्हणजे तुम्हाला दररोज जो तुम्हाला ईमेल वगैरे येतात, ॲडव्हर्टाईजमध्ये येतात, तर ते तुम्हाला माहीत नसतात कोणते आहे, कुठून आले, काय. ते सर्व जे मेल आहेत ते तुमच्या जो मेल आहेत त्याच्या शेजारचा जो एक पर्याय आहे त्या स्पॅममध्ये हे मेल आहेत ते साठवले जातात. पुढचा देखील अत्यंत एक महत्त्वाचा प्रश्न आहे. माहिती तयार करण्यासाठी डेटाचं नियंत्रण आणि वापर करणाऱ्या सिस्टमच्या कंपोनंटला काय म्हणतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मायक्रो प्रोसेसर म्हटलं तर बरोबर उत्तर आहे. आणि तुम्हाला अजून देखील MSIT जे आहेत MSITला कशाप्रकारे प्रश्न विचारले जातात, त्याची थिअरी काय आहे, थेरपीचे प्रॅक्टिकल प्रश्न काय आहेत, संपूर्ण जर प्रश्न पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्यावरती देखील व्हिडिओ बनवण्याचं काम करेल. त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कॉमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच एज्युकेशन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, वंदे मातरम.